नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि सेवा आणि प्रभावी उपाय बघणार आहोत. या सेवेसोबत तो उपाय जर तुम्ही कराल तर 100% तुमच्या आयुष्यातील जो काही पैशांचा प्रॉब्लेम आहे, आयुष्यात जे काही दुःख आहे, दरिद्री आहे, गरिबी आहे, ती सगळी निघून जाईल आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती होतील, दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल. तर हा उपाय करत असताना तुम्ही सलग 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार करू शकता आणि ही सेवा पण तुम्ही जेवढे गुरुवार केलेले आहेत तेवढे गुरुवार होईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता तुम्हाला म्हणजे ही सेवा करत असताना काही नियम अटी आहेत ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत. बघा काय करायचं, आयुष्यात आपण सगळे संसारिक प्रपंचिक माणसं आहोत. आपल्याला तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना अडचणी आहेत, सगळ्यांना दुःख आहे, सगळ्यांच्या आयुष्यात पैशांचा प्रॉब्लेम असतो आणि एखाद्या वेळेस काय होतं ना की इतकं आपल्या घरात गरिबी येते, दरिद्री येते की म्हणजे काय करावं सुचत नाही. मग आपण कर्जबाजारी होतो, एखाद्याकडचं पैसे भागवायचे आपल्याला होत नाहीत, एखाद्याकडून पैसे घेतले की त्याचं कसं ते पैसे कसे द्यायचे, मग दुसऱ्याकडून पैसे घ्यायचे, मग तिसऱ्याकडून पैसे घ्यायचे, असे एकावर एक खड्डे आपण खणत जातो आणि एक दिवस इतका कर्जाचा डोंगर आपल्यावरती होतो की त्यातून बाहेर पडणं खूप खूप कठीण असतं, लक्षात घ्या. आणि शेवटी आपल्यावरती म्हणजे आपल्या डोक्यात विचार येतो की आता काय करू मी, सुसाईडचा विचार आपल्या मनात येतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी येत असतात. सो हा कर्जबाजारीपणा जो आहे ना तो खूप वाईट आहे, लक्षात घ्या. आणि पैसा हा खूप वाईट आहे. जेवढं पैसा म्हणजे म्हणतो ना की लक्ष्मी देऊन पण बघते आणि घेऊन पण बघते. म्हणून माता लक्ष्मी खूप चंचल आहे. तिचा आदर करा, तिचा म्हणजे तिची सेवा तुमच्या घरात करा. मी असं म्हणणार नाही की ह्या सेवा करून तुम्हाला पैशाचा पाऊस पडेल, असं होणार नाही. बघा, तुम्हाला कष्ट पण करायचं आहे, प्रामाणिक कष्ट करायचे आहेत, तरच तुमच्या घरात माता लक्ष्मी येईल आणि ते आल्यानंतर टिकेल, लक्षात घ्या. आता पण बघा, ते कष्ट करत असताना त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी बऱ्याच वेळेला म्हणतात की ताई आम्ही खूप कष्ट करतो, घरातले सगळे आम्ही कष्ट करतो, प्रामाणिक कष्ट करतो, म्हणजे आम्ही कधी कुणाचं वाईट करत नाही, कुणाचा 1 रुपया बुडवलेला नाही किंवा म्हणजे चोरी वगैरे अशा गोष्टी पण नाही, आम्ही कष्ट करूनच आम्ही मिळवतो. पण कसं असतं ना की निगेटिव्हिटी आपल्या घरात असते, त्याच्यामुळे पण आपल्याला काही त्रास होत असतात. अचानक पैशांचे त्रास, म्हणजे पैसा असा अचानक खर्च होतो, वायपळ खर्च होत असतो. सो ह्या गोष्टी होऊ नयेत आणि तो आलेला पैसा टिकावा म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत लाभदायी आहे आणि ज्याच्या आयुष्यात खरंच कर्जबाजारीपणा आहे त्याने तर ही सेवा करावी. आणि 5 गुरुवार म्हणजे तुमच्या आयुष्यातले या कर्जबाजारीपणा तर दूर होईलच. आणि तुम्हाला एक सांगते की सेवा करताना तुम्हाला कष्ट देखील करायचे आहेत. नुसतं सेवा करत बसायचं आणि कष्ट करायचं नाही, घरात दिवसभर झोपायचं आणि सकाळी सेवा करायची आणि दिवसभर झोपून राहायचं, याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्हाला कष्ट पण प्रामाणिक करायचे आहेत आणि सोबतच सेवा पण तुम्हाला करायची आहे. तर आता काय करायचं बघा, हा उपाय जो आहे किंवा ही सेवा जी आहे ते दत्त महाराजांची सेवा आहे. गुरुचरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गुरुचरित्रातील मेरुमणी मानला जाणारा म्हणजे मेरुमणी मानले जाणारे चरित्रातील 2 अध्याय आपल्याला माहीत आहेत. तो 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणजे 18वा अध्याय. तर या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की बघा, हा अध्याय तुम्हाला वाचायचा. आता अध्याय एका ब्राह्मणाच्या घरी म्हणजे घेवड्याच्या शेंगांचा वेल असते, ती महाराज म्हणजे उपटतात आणि तिथे खाली म्हणजे सोन्याचा हंडा असतो, म्हणजे पैशाने भरलेला हंडा असतो. अशी सगळी ती एकंदरीत कथा आहे. एक गरीब ब्राह्मण असतो आणि म्हणजे तो त्याच्या दारामध्ये आपली घेवड्याची शेंगाचा वेल असतो. तर तो वेल जो आहे त्या वेलाला जेवढ्या पण शेंगा लागतील त्या तो शेंगा विकायचा आणि त्याचा उदरनिर्वाह ते नवरा बायको करायचे. तर एक दिवस काय होतं की महाराज त्यांच्या दारात जातात आणि तो म्हणजे घेवड्याचा जो वेल आहे ते उपटून टाकतात. शेवटी दत्त महाराजांचे पण ते भक्त असतात किंवा सेवा करत असतात आणि एक दिवस महाराज त्यांच्या घरात गेल्यानंतर तो वेल जो आहे तो उपटतात आणि फेकून देतात. तर त्या ब्राह्मणाची पत्नी जी असते ती खूप कळकळते की आम्ही आता जगायचं कसं, या घेवड्याच्या म्हणजे
वेलावरतीच आमचा उदरनिर्वाह होत होता, आम्ही खूप गरीब आहोत, आता आम्ही इथून पुढे काय करायचं. तर तो ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतो की बघ, ज्या अर्थात महाराजांनी हा वेल उपटून टाकला आहे त्या अर्थी आपलं काहीतरी चांगलंच होणार, महाराज उगाच विनाकारण काही करणार नाहीत, असं म्हणजे तो तिला समजावून सांगत असतो. आणि ज्यावेळी जिथे वेल असतो तिथे तो ब्राह्मण खोदत असताना तिथे सोन्याने म्हणजे पैशाने सोन्याने भरलेला हांडा सापडतो. तर असं त्या 18व्या अध्यायामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगितले बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल अगदी म्हणजे, तर अशा प्रकारे थोडक्यात ही कथा आहे एका ब्राह्मणाची. आणि ज्या घरामध्ये हा 18वा अध्याय वाचला जातो त्या घरात भरभराटच होते, लक्षात घ्या. आर्थिक भरभराट होते, त्याच्या आयुष्यात कधी गरिबी येत नाही, दरिद्री. जसं की त्या ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर झालं त्याचप्रमाणे तुमचंही दारिद्र्य दूर होईल, तुमचंही जे काही कष्ट आहेत, दुःख आहे ते दूर होईल. सगळी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. इतकी प्रभावी ही सेवा आहे. फक्त हा अध्याय वाचताना कसा वाचायचा आणि जो उपाय आहे तो कसा करायचा. तर बघा, सगळ्यात पहिले 5 गुरुवार, 7 गुरुवार किंवा 11 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता सगळ्यात पहिले अध्याय कसा वाचायचा, पहिल्यांदा मी उपाय सांगते. संकल्पयुक्त तुम्ही हे 5 म्हणजे आता तुम्ही आता समजा आज गुरुवार आहे, तर गरिबीसोबतच, दरिद्रीसोबतच, कर्जबाजारीपणासोबतच आयुष्यात जे काही वाईट आहे, म्हणजे सतत अडचणी येतात, सतत अपयश येतं, प्रत्येक कामात अडथळे येतात, ह्या गोष्टी पण निघून जाव्यात आणि प्रत्येक कामात यश मिळावं, प्रगती मिळावी म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि कर्जबाजारीपणा जरा कमी व्हावा म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले गुरुवारच्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं, संकल्प करायचा. संकल्प करत असताना की महाराजांना सांगायचं, तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि 5 गुरुवार मी स्वामींच्या केंद्रानुसार किंवा गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार 5 गुरुवार, 7 गुरुवार, 11 गुरुवार तुमच्या यथाशक्तीने तुम्ही किती गुरुवार करणार आहात तेवढं बोलायचं. आता मी उदाहरणार्थ सांगते की मी 5 गुरुवार हा उपाय करते किंवा करतो आहे आणि 5 गुरुवार होईपर्यंत मी ही सेवा करते. तर गुरुचरित्रातील हा अध्याय किंवा 18वा अध्याय मी वाचते. तर असं संकल्पामध्ये बोलायचं आणि सेवा आणि हा उपाय आणि ही सेवा मला लागू होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा. कळालं. संकल्पाचं पाणी आपल्या म्हणजे झाडाला घालायचं. त्याच्यानंतर उपाय काय करायचा, सगळ्यात पहिले तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. रोज तुम्हाला 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ह्या करायच्याच आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता त्याच्यानंतर पहिल्यांदा सेवा काय करायची बघा, गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय आहे. बघा इथं लिहिले पण संपूर्ण भरभराट व्हावे व घरात लक्ष्मी नांदावी यासाठी दत्त महाराजांची उपासना. आता तुम्हाला हा अध्याय कसा वाचायचा आहे बघा. सगळ्यात पहिले नित्यसेवा झाली, त्याच्यानंतर पहिल्यांदाच नित्यसेवेच्या आधी स्वामीस्तवन म्हणू शकता किंवा नित्यसेवा झाल्यानंतर स्वामीस्तवन एकदा म्हणायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची. सेवा काय करायची, तर सगळ्यात पहिले फक्त हा अध्याय तुम्हाला वाचायचा. रोज 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 तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे, गुरुचरित्रातील हा अध्याय. आता याचं छोटं पुस्तक तुम्हाला मिळतं, जसं काही हा माझ्याकडे ग्रंथ आहे छोटा. आता रोज आपल्याला ही सेवा करायची आहे, तर रोज मोठा ग्रंथ आपण नाही घेऊ शकत. तर तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये हा छोटासा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हा छोटा ग्रंथ मिळेल. तर हाच ग्रंथ, छोटा ग्रंथ घ्यायचा, मोठा ग्रंथ रोज वापरायचा नाही, हाताळायचा नाही. कळालं. तर अशा प्रकारे ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे. आता म्हणजे गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा. आता उपाय काय करायचा, आता अध्याय जो आहे तो तुम्हाला रोज वाचायचा आहे. आता आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार रोज वाचायचा. आणि उपाय जो आहे तो फक्त गुरुवारी तुम्हाला करायचा आहे. 5 गुरुवार, 7 गुरुवार असं तुम्हाला फक्त गुरुवारी तो उपाय करायचा आहे. कळलं. आता कुठला उपाय करायचा बघा, आपल्या कुंडलीमध्ये बरेच दोष असतात, अनेक दोष असतात. मग म्हणजे बरेच नाना प्रकारचे दोष असतात. मग आपल्याला पितृदोष असतो. हे सगळ्या प्रकारचे दोष घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हे दोन्ही म्हणजे या दोन्ही गोष्टी ज्यावेळी जोडून येतील त्यावेळी नक्कीच तुमच्या आयुष्यातली जी गरिबी आहे, दरिद्री आहे, वाईट ज्या गोष्टी आहेत, अडथळे, कामात अपयश येणे, ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील. कर्जबाजारीपणा कमी होईल, लक्ष्मी घरात टिकेल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर काय करायचं, दर गुरुवारी गाईला चणा डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचं आहे.
पण खाऊ घालत असताना पहिल्यांदा गाईपाशी जायचं, गाईची पूजा करायची, म्हणजे गाईचे पाय धुवायचे, त्याच्यानंतर तिला हळद कुंकू लावून अगरबत्ती वगैरे ओवाळून त्याची पूजा, आरती ओवाळून त्याची पूजा करून घ्यायची, किंवा नुसती अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करून घ्यायची. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवता सामावलेल्या आहेत, त्याच्यामुळे गाईची पूजा करायची. आणि त्याच्यानंतर तिला आपल्या हाताने, तुमच्या हाताने तुम्हाला चणा डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. कळालं? आता अशा प्रकारे बघा, पिवळी चणा डाळ आणि गूळ ह्या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्याच हाताने खाऊ घालायच्या आहेत. नाहीतर एका पाटीत ठेवला आहे ते खाते असं नाही, तुमच्या हाताने. त्या गाईने तुमचे हात जे आहेत ते चाटले पाहिजेत, म्हणजे हा जो काही हाताचा तळवा आहे तो त्या गाईने जिभेने चाटला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तिला खाऊ घालायचं आहे. आणि ज्यावेळी ती गाय तिच्या जिभेने तुमचे हात चाटत असते, त्यावेळी ती गाय तुमच्या हातातील रेषांवरील, बघा आपल्या आयुष्यात हातातील रेषांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. हातातील रेषांवर सगळं काही अवलंबून असतं. तर त्या रेषांवर जे काही वाईट आहे, दरिद्री आहे, गरिबी आहे, दुःख आहे, संकट आहे, अडथळे आहेत, कमनशिबीपणा, कुठलीही दरिद्री, गरिबी, जे काही वाईट आहे ते सगळं ती पुसून घेत असते, चाटून घेत असते. आणि म्हणून तुम्हाला हा 5 गुरुवार उपाय करायचा आहे. 7 गुरुवार, 11 गुरुवार तुम्ही किती पण करू शकता. कळालं? तर ज्यावेळी ती गाय चाटत असते त्यावेळी आपल्या आयुष्यातलं सगळं हे जे काही वाईट आहे ना ते निघून जात असतं हळूहळू. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कळालं? जर सततच तुमच्या आयुष्यात एखादं दुःख येतं आहे, अडचण येतं आहे, सततच म्हणजे एकामागोमाग काही कळतच नाही, असं एक दुःख झालं की दुसरं दुःख, दुसरं झालं की तिसरं, असं, तर हा उपाय तुम्हाला करा. 100% तुम्हाला अनुभव येईल, यात काही शंका नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा अध्याय जो आहे तो सलग 5 गुरुवार कंप्लीट होईपर्यंत वाचायचा आहे. म्हणजे तेवढे गुरुवार तुम्ही केला आहे तर तेवढे गुरुवार कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला हा अध्याय रोज वाचायचा आहे. सलग 6 महिने पण तुम्ही हा अध्याय वाचू शकता, किंवा जर जेवढे गुरुवार केलेत तर शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. उपाय फक्त गुरुवारीच करायचा, अध्याय रोज वाचायचा. कळालं? आता संकल्पयुक्त सेवा, तर तुम्हाला नियम अटी काय पाळायच्या बघा. आता संकल्पयुक्त सेवा आहे, 5 गुरुवार होईपर्यंत तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही. आणि त्यातल्या त्यात आपण गुरुचरित्रातील अध्याय वाचतोय, त्याच्यामुळे तर अजिबातच नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही तुमच्या घरात आणू देत, खाऊ देत, काही करू देत, पण तुम्ही अजिबात खायचं नाही. त्याच्यानंतर परान्न टाळायचं, शक्यतो परान्न वर्ज्य करा. आणि मग एखाद्या दिवस कुठेतरी बाहेर खावं लागलं तर 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि मग ते परान्न तुम्ही खाऊ शकता. कळालं? आता सेवा चालू करण्यापूर्वी पहिल्यांदा दत्त महाराजांना पण नमस्कार करायचा. दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नमस्कार करून या, त्यांना सांगून या की तुम्ही कशासाठी सेवा करताय वगैरे. नसेल तर काय हरकत नाही, फक्त घरात तुम्ही ही सेवा संकल्प करून चालू केली तरी चालेल. पण शक्यतो ना वेळ एक ठेवा. मांसाहार कडकडीत वर्ज्य, परान्न वर्ज्य, आणि ब्रह्मचर्याचं विलंघन झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी डोक्यावरून न्हावून तुम्हाला सेवा करायची आहे. कळालं? या 5 गुरुवार होईपर्यंत जर पिरियड्स आले तर तेवढा एखादा गुरुवार आणि तेवढे दिवस 5-6 दिवस सेवा स्किप करायची आणि परत तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता. आता 3 गुरुवार झाले तर सुतक विटाळ पडले तर काय करायचं? तेवढे बघा, आता सुतक विटाळ म्हटलं की ॲटलिस्ट 2 गुरुवार तरी आपले जातातच, त्याच्यामुळे आपली सेवा खंडित होते. त्याच्यामुळे परत नव्याने तुम्ही संकल्प करून नव्याने चालू करायचं. कळलं? अशा प्रकारे ही सेवा करा. फक्त नॉनव्हेज खाऊ नका, आणि म्हणजे खायचंच नाही आहे. 5 गुरुवार होईपर्यंत अजिबात नॉनव्हेज खायचं नाही. आणि ही सेवा करत असताना नित्यसेवा करायचीच आहे. तुम्हाला जर एखाद्या सेवेचं फळ हवं असेल, अनुभव हवा असेल, प्रचिती हवी असेल तर नित्यसेवा ही करावीच लागते. कारण नित्यसेवा ही आपल्या आयुष्याचा बेसिक पाया आहे, लक्षात घ्या. आणि नित्यसेवा आपल्या आयुष्यात असेल तर जे काही संकट आहे, दुःख आहे, आणि जी सेवा आपण फलप्राप्तीसाठी करतो आहे ते फळ लवकर मिळण्यासाठी आपल्याला खूप नित्यसेवेचा लाभ होतो. आणि नित्यसेवा प्रत्येक प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरात ही झालीच पाहिजे. त्याच्यामुळे ही सेवा करतो आहे मग नित्यसेवा करायला नको असं नाही, कंटाळा अजिबात करायचं नाही. पहिल्यांदा नित्यसेवा करायची, त्याच्यानंतर 18वा अध्याय वाचायचा आणि गुरुवारी जो काही आहे तो उपाय करायचा. कळालं? तर अशा प्रकारे तुम्ही हा उपायासोबत 18वा अध्याय जरूर वाचा. तुमचे याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय करेन. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल. आणि हो, मोठं गुरुचरित्र अजिबात हाताळू नका. हा छोटा ग्रंथच आणा. अगदी किती 10 रुपये,
हे धार्मिक प्रकाशन संस्था मी हे केंद्रातून नाही घेतलं. माझे सगळे ग्रंथ जे आहेत ते केंद्रातूनच घेतलेले आहेत. पण हा ग्रंथ म्हणजे हा अध्याय जो आहे तो मी नरसोबाच्या वाडीतून घेतलेला होता. एकदा म्हणजे वाडीला गेले त्यावेळी घेतला होता. सो तुम्हाला कुठेही मिळून जाईल किंवा केंद्रात पण तुम्हाला मिळून जाईल, काही हरकत नाही. सो हा जो आहे तो धार्मिक प्रकाशन संस्था गिरगाव रोड मुंबई म्हणजे यांचं हे प्रकाशन आहे. आणि याच्यामध्ये सगळं बघा लिहिलेलं आहे. दुःख दारिद्र्य यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी, नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा, सर्वकष अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त दत्त उपासना. सो हा 5 गुरुवार होईपर्यंत तुम्ही नक्की हा अध्याय वाचा. 100% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कर्जबाजारीपणा 100% तुमचा कमी होईल. सोबत कष्ट पण करा. कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि देव त्यांच्याच पाठीशी असतो जो प्रामाणिक कष्ट करतो. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.